पारध पोलिसांच्या खटल्याला यश, हुंडाबळी व मारहाण प्रकरणातील आरोपीस 1 वर्ष सश्रम कारावास, 50,000 रुपये दंड. पोलीस स्टेशन पारध येथे दाखल असलेल्या हुंडाबळी व मारहाण प्रकरणातील आरोपीस न्यायालयाने दोषी ठरवत 1 वर्ष सश्रम कारावास आणि 50,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. पारध पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 34/2022 अन्वये भारतीय दंड संहिता कलम 498, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी संजय शिवाजी कोलते, राहणार आंबेवडगाव, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. सदर प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर माननीय न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत भारतीय दंड संहिता कलम 323 अंतर्गत 1 वर्ष सश्रम कारावास व 50,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार प्रकाश सिनकर यांनी केला. तर सरकार पक्षातर्फे माननीय सरकारी अभियोक्ता श्री गवळी यांनी प्रभावी युक्तिवाद करत खटल्याची बाजू मांडली. ही संपूर्ण कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक तेजबीर सिंग संधू, अपर पोलीस अधीक्षक साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी कटेकर तसेच पारध पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली.